नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळ मुंबई कार्यालयाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरण्याबाबत इथं मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. कोणती कोणती पदे असणार आहे, पगार काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळ मुंबई कार्यालयातील पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून हा जी आर आलेला आहे. ओके, महाराष्ट्र शासनाकडनं 23 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेला आहे प्रस्तावना. पदनिश्चित क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळ मुंबई यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील निम्न श्रेणी लघुलेखन 1 पद, दप्तरी 1 पद व शिपाई 1 पद अशा या संवर्गातील पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळ मुंबई यांच्याकडील विविध प्रक्रियेद्वारे सदर पदे बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्यासाठी पात्र ठरलेल्या संस्थेस मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. ओके, त्याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळ मुंबई यांच्या स्थापनेवरील खालील पदे जनकुल एंटरप्राइजेस पुणे यांच्याकडून इथं संस्थेकडून बाह्य यंत्रणे पद्धतीने माहे ऑक्टोबर 2025 11 महिन्याकरिता उपलब्ध करून घेण्यास व त्यावरील खर्च दिलेल्या अक्षररूपी 10,29,644 रुपये सर्व करासह इतक्या रकमेस शासन निर्णयामध्ये मंजुरी देण्यात येत आहे. ओके, त्याच्यामध्ये दिलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे पद असणार 11 महिन्यासाठी काम असणार आहे. निम्न श्रेणीला उल्लेखना इथं पगार असणार दर महिन्याला 51,548 रुपये. दप्तरीसाठी 1 पद असणार, याच्यामध्ये असणार 22,053 रुपये पगार असणार प्रति महिना. शिपाईला 20,003 रुपये पगार असणार आहे. ओके, चांगली पॉझिटिव्ह आपल्याला इथं बघायला मिळते. ओके, त्याच्यामध्ये दिलेला आहे संपूर्ण माहिती. सदर खर्च मुख्य लेखा शीर्षक मागणी क्रमांक दिलेला आहे. कला व संस्कृती रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळ कार्यालय, राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळ मुंबई यांचे कटांतरी सेवा लेखा शीर्षाच्या त्या आर्थिक वर्षातील मंजूर केलेल्या निधीतून भागवण्यात यावा याकरिता सचिव रंगभूमी प्रयोग निरीक्षक मंडळ मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसेच आहार व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. ओके, सदर निधी वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध स्रोतांमध्ये यंत्रणेस निधी विवरणीच्या बाबतच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी सचिव रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळ यांची राहणार आहे. ओके, आता इथे दिलेला सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका व भाग पहिला उपविभाग 4 प्रशासकीय विभागास प्राप्त प्राधिकारीनुसार काढण्यात येत आहे. ओके, अशा पद्धतीचा हा जी आर आलेला चांगले 3 पदं असणार आहे. तुम्हाला मी जे सांगितले आहे यांच्या मार्फत पदं भरली जाणार आहे. जनुकुल एंटरप्राइजेस पुणे मार्फत. ओके, तर यांच्या मार्फत बाह्य यंत्रणे पदे भरण्यात येणार आहे. एकच पद असणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर चांगले पॉझिटिव्ह असणार आहे. आपल्याला स्वतः इथं जावं लागणार आहे. त्यांच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यांच्या जनकुल एंटरप्राइजेस पुणेच्या इथून आपल्याला इथं जॉब लागू शकतो. ओके, ज्यांना कोणाला जायचं असेल तर पुण्यामध्ये राहत असाल इथं जाऊन तुम्ही याची आपल्या या भरतीसाठी अप्लाय करू शकता. ओके, तुम्हाला जर काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला डाउनलोड करून ठेवायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचे. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.